आरके वालिवली संघाला. आरके ग्रुप सलामी आरके वालिवली संघाचे सलामीवीर फलंदाज पाहतोय आपण. स्ट्राईक एनवरती पवन भोपीला पाहतोय. तर नॉन स्ट्राईक एनवरती ग्रामीणचा चित्ता म्हणजे अमित मस्करला पाहतोय. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज जयेशला पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक चुकी होते. चांगला झेल होता आणि झेल जमीनला दान करत असताना चुकी केली. चुकीचं रूपांतर एक धावामध्ये जीवनदान मिळते ते पहिल्या चेंडूवरती पवन भोपीला. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं सिद्धेश्वर इनगाव संघाच्या शंकर विषयला जीवनदान मिळवलं होतं पहिल्याच बॉलवरती. नंतर अहंकार माजवला होता त्या शंकर विषयने. त्याच संघाच्या विरुद्ध इथे जीवनदान मिळते ते पवन भोपीला. आता मात्र कुठेतरी लाईन मिस करत असताना पंचामाला स्वेअरचा इशारा करतात, वाईटचा इशारा करतात. वाईटच्या सुरुवातीमध्ये धाव फलकावरती धाव ऍड होईल आरके वालिवली संघाच्या. संधी उपलब्ध केली होती पहिल्या चेंडूवरती गोलंदाज जयेश याने, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ लाभली नाही जयेशला. दुसरा चेंडू फेस करत असताना चेंडूला खेळून काढलाय मिनानच्या दिशेने. तिथे दन करत चेंडू गेलाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतोय. फलंदाज अमितच्या बॅटमधून हा आलेला घणाघाती प्रहार करत असताना 4 धावांसाठी चौकार. टॉस हारल्यानंतर सर्वप्रथम फलंदाजी करत असताना सुरुवात दमदार करताना पाहतोय आपण अमित मस्करला. पहिला चेंडू फेस करत असताना 4 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. पुन्हा एकदा लाफ करण्याचा प्रयत्न, चेंडूची बॅटची इनरत घेऊन चेंडू जात आहे थर्ड मॅनच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक येईल, आडवेल. एकदा पूर्ण दुसरा धाव घेत असताना फलंदाज इथे रनआउटच्या सुरुवातीमध्ये बाद व्हावं लागते. ते ज्या फलंदाजाला इथे जीवनदान मिळालं होतं त्याच फलंदाजाला इथे रनआउटच्या सुरुवातीमध्ये बाद व्हावं लागते. पवन याची खेळी संपुष्टात. पहिला झटका बसतोय तो आरके ग्रुप वालिवली संघाला. पवनची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज पाहतो इनॅट नंबर 3 वरती हरेशला पाहतोय. 1 डाऊनचा फलंदाज नेहमीच आक्रमक फलंदाज मानलं जातं, तशीच कामगिरी करावी लागेल. सर्वप्रथम फलंदाजी करत असताना हरेशला पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न. चेंडूचा बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही. निर्धाव चेंडू पाहायला भेटतो. सबमरीन डिलिव्हरी पाहायला भेटली आपल्याला गोलंदाज जयेश कडून. चांगली गोलंदाजी चौकार आल्यानंतर कमबॅक करताना पाहतोय आपण. पुढच्या चेंडूवरती एका फलंदाज रनआउट बाद केलंय आणि त्यापुढे चेंडू पाहतोय निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा जयेश सज्ज झाले हारेससाठी. आता मात्र ऑफ साईडच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला खेळून काढलाय. चेंडू म्हणजे मागे क्षेत्ररक्षक धावत आहे. भाग मिळेल का भाग परिस्थिती असताना चेंडू गेलाय धन करीत सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. चांगला फटका पाहायला भेटला आपल्याला. गोलंदाज शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकामधला. शेवटचा चेंडू घेऊन सज्ज झालाय फलंदाज जय. स्ट्राईक यावरती हारेशला पाहतोय. पुन्हा एकदा लॉफ केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक येईल, आडवेल. या दरम्यान एक धावेचा अवधी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवले हरेश याने. एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटका समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा, एक गडी बाद, 12 धावा. चांगली सुरुवात पाहायला भेटते आपल्याला आरके वालिवली संघाकडून. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 12 धावा कोठून काढल्या त्या आपल्या बॅटमधून फलंदाजाने.
नवीन गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. तो लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने किरणला पाहतोय आपण. तर स्ट्राईक एनवरती त्याच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला आणि एक सिंगल धाव असा हरेश केलतोय 5 धावेवरती. वैयक्तिक 5 धावेवरती खेळत असताना पाहतोय हरेशला. दुसरं षटक घेऊन किरण सज्ज झालाय. कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल किरण याचा. पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा खर्च झाल्यानंतर कुठेतरी कमबॅक करण्याची गरज असेल ती तिथे इंगाव संघाला अपेक्षा आहेत किरणकडून. पहिला चेंडू लाईन पासून भरकडत असताना पाहतोय आपण किरणला. फिरकीचं आक्रमण करत असताना पाहतोय गोलंदाज किरण. फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न असेल गोलंदाज किरण याचा. पुन्हा एकदा किरण सज्ज झालाय. पुन्हा एकदा त्या दिशेने गोलंदाजी करत असताना कुठेतरी लाईन पुन्हा एकदा मिस करत असताना दोन व्हाईटच्या धावा आपल्या धाव फलकावरती ऍड होत आहेत त्या आर के वालिवली संघाच्या. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा बहाल करत असताना पाहतोय आपण गोलंदाज किरणला. हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक DK आणि फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवलंय ते फलंदाज हरेशला. चांगला झेल पाहायला भेटला आपल्याला. क्षेत्ररक्षक DK दत्ता कडव करून दुसरा झटका बसवतो आर के वालिवली संघाला हरेशच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाजसाठी जात असताना आपण पाहतोय कॅप्टन कोल म्हणून ज्याची वर्णी लागते अतिश मस्कर आर के वालिवली संघाचा संघनायक सर सेनापती स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन इनॅट नंबर 4 वरती फलंदाजीसाठी आलाय. सामना करेल गोलंदाज किरण याचा. पहिले 2 चेंडू स्क्वेअर फेकल्यानंतर कमबॅक करताना पाहिला आपण किरणला. फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवले ते हरेशला. पुन्हा एकदा लॉफ केला चेंडूला मिडॉनच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक अनिल उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षक आणि तेवढाच चांगला थ्रो सुद्धा पाहायला भेटत आहे. या दरम्यान फक्त एकच धाव मिळते ती आर के वालिवली संघाला. एक धावेने धावफलक पुढे जात असताना पाहतोय 15 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा किरण. आत्ता मात्र कुठेतरी लाईन मिस करत असताना पाहतोय आपण किरण. पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही तिसरी धावा असेल या ओव्हरमधली किरणकडून. बहाल करतोय धावा फलकावरती आर के वालिवली संघासाठी किरण. लॉफ केला चेंडूला मिड ऑफच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक सागर परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू गेलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटतोय फलंदाज अतिश मस्करच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार. चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा लाईन मिस करत असताना पाहतोय आपण वारंवार एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा बहाल करतोय. पंच आम्हाला विष्णू सर डान्सिंग स्टाईलने इशारा करत असताना हा चेंडू सुद्धा स्वेअर पाहायला भेटतोय. 4थी धाव पाहायला भेटते स्वेअरच्या स्वरूपामध्ये. गोलंदाज किरणकडून निराशाजनक कामगिरी करत असताना पाहतोय आपण गोलंदाजाला. तेवढा चांगला फलंदाज. पुन्हा एकदा लॉफ केला चेंडूला. घुटना टेक तमाशा देख खेळत असताना चेंडूचा बॅटचा संपर्क एवढा चांगला पाहायला भेटला की चेंडू गेलाय सीमारेषेवर. डेड मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू. 6 धावांसाठी हा आलेला दुसरा षटकार. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. 2 बंधुराजांची जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला भेटते. अमित मस्कर आणि अतिश मस्कर. स्ट्राईक एनवरती अमित मस्कर. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहतोय आपण. पुन्हा एकदा लाईन कुठेतरी मिस केले. अजून एक वाईटच्या स्वरूपामध्ये धावा बहाल करतोय. षटकार वाईट
अशा तब्बल 5 धावा वाईटच्या स्वरूपामध्ये बहाल केल्यात त्या गोलंदाज किरणने. पुन्हा एकदा किरण सज्ज, पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क झाला नाही. चेंडू बॉडीवरती आदरेल या फील्ड होईल त्या दरम्यान 1 धावेचा अवधी आणि 1 धाव पूर्ण करत असताना पंच आम्हाला वाईटचा इशारा करतात. बॅट कट आहे, सॉरी बॅट कट असेल म्हणजे ही धाव अमितच्या खात्यामध्ये जाईल. शेवटचा चेंडू या षटकामधला. लॉफ केला चेंडूला लेक्चरच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक अनिल येईल अडवेल या दरम्यान पुन्हा 1 धावेचा अवधी आणि 1 धावेवरती समाधान मानावं लागले. दुसरा षटक समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 31 धावा पाहायला भेटताय. तब्बल या ओव्हरचा विचार केला ना 19 धाव्यांचं षटक पाहायला भेटलं आपल्याला. गोलंदाज किरण याचं कमबॅकची अपेक्षा होती किरणकडून, मग खूप महागडं असं षटक फेकले ते किरणने. तब्बल 5 स्क्वेअर चेंडू आणि 2 षटकार त्याच्या बॅटमधून त्याच्या बॉलिंगमध्ये पाहिले आपण. तेवढी चांगली फलंदाजी अमितची व्हायला भेटते आपल्याला. 2 षटक समाप्त. 2 षटक समाप्तीनंतर 31 धावा. सॉरी 20 धावा आल्यात. धाव फलकावरती धावा पाहतो 2 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक हाताळण्यासाठी स्वतः संघाचा सरसेनापती शंकर विषयला पाहतोय आपण. पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज धावतोय अडवेल या दरम्यान 1 धावेचा अवधी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण करत असताना चांगलं कलेक्टिंग पाहायला, बॅकअप तेवढं चांगलं पाहायला भेटलं आपल्याला डिके कडून. 2 धावा पूर्ण करत असताना दोन्ही भाऊ बंधुराज पाहतोय आपण, अमित आणि अतिशला पाहतोय खेळपट्टीवरती आपल्या गावासाठी खेळत असताना दोन्ही बंधुराज. तसेच सिद्धी इंगाव संघामध्ये सुद्धा आपण 2 बंधुराज पाहतोय, किरण आणि शंकरला पाहतोय. पुन्हा एकदा शंकर सज्ज, लॉफ केलाय लेगसाईडच्या दिशेने चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज पुन्हा एकदा गेले आणि आता मात्र 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय ते गोलंदाज फलंदाजांना. चांगली गोलंदाजी, कमबॅक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय तो गोलंदाज शंकर विषे. आता मात्र स्ट्राईक अमित. पुन्हा एकदा लॉफ केलाय चेंडू, चेंडू क्षेत्ररक्षक येईल अडवेल, एक टप्पा चेंडू फील्ड केलाय. चांगला फिल्डिंग पाहायला भेटते, तेवढा चांगला थ्रो, परंतु कलेक्टिंग कुठेतरी चुकीचं पाहायला भेटलं आणि चुकीचं रूपांतर लगेचच 2 धावेमध्ये करत असताना ग्रामीणचा चित्ता म्हणून का उपाधी दिली या फलंदाजाला त्याचं प्रात्यक्षिक दाखवित असताना अमितला पाहिजे. जशी चुकी झाली तसंच लगेच दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण करत असताना 2 धावा पाहायला भेटतात आपल्याला. आता मात्र पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने चेंडू खेळून काढला, तिथे क्षेत्ररक्षक किरण येईल अडवेल. आता मात्र 1 धाव यशरक्षक डी केला पाहतोय आपण चांगलं गॅदरिंग करताना. कमबॅक गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला गोलंदाज शंकर कडून. एकही मोठा फटका खेळून देत नाही दोन्ही फलंदाजांना. त्याच्या बॅटमधून 2 षटकार पाहिले होते ना, त्या फलंदाजाला सुद्धा इथे शांत ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो गोलंदाज शंकर. आता मात्र फुल टॉस चेंडू दिला आणि फुल टॉस चेंडूचा खरपूस असा समाचार घेत असताना चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी 4 चेंडूवरती केली होती, परंतु 5वा चेंडू फेकत असताना फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडू अतिश मशर कसा सोडेल, वसूल केल्यात त्या 6 धावा.
शेवटचा चेंडू. आता मात्र वेट केले फलंदाजाला. निर्धाव चेंडूचे सांगता मैदानावरती होत असताना तिसरं षटक समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण 44 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका. पंच आपण वॉर्निंग करायची. डिके आपण सुद्धा एक ऑफिशियल पंच आहात या स्पर्धेमध्ये, परंतु आता आपल्या गावचा संघ खेळतोय तर आपण सुद्धा वॉर्निंग करायची आहे आपल्या संघाला. जास्त वेळ घेऊ नका. अजून एक सामना कव्हर करायचा आहे आपल्याला. शेवटचा षटक हाताळण्यासाठी स्वतः डिकेला पाहतोय आपण दत्ता कडव. सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय तो. हाणामारीचं षटक असेल चौथं षटक म्हणलं. शेवटचं षटक हाणामारीचं षटक आणि जबाबदारी स्वतः खांद्यावरती घेऊन डीके सज्ज झालाय. राईट ओव्हर द विकेटने. तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज ज्या नावाच्या नावाने हा संघ ओळखला जातो तो अमित. पहिला चेंडू स्वेर चेंडू पाहायला भेटतो. आपल्या पंच आम्हाला इशारा करतात वाईटचा. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये खूप सारे एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा बहाल केल्यात त्या सिद्धिविनायक इंगाव संघाने आरके वालिवली संघासाठी. ऑफ साईडच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न. चेंडूचा बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही. निर्धाव चेंडू कमबॅक करताना पाहतोय. पहिला चेंडू स्वेर आल्यानंतर दुसरा चेंडू कमबॅक करताना त्याच लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करताना थोडासा चेंडू आतमध्ये आणला आणि बीट केलाय ते फलंदाज अमितला. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू फेकला होता. चेंडूचा बॅटचा तेवढासा चांगला संपर्क पाहायला भेटला नाही. परंतु या दरम्यान एक धावेचा होती आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागते ते अमितला. याच दरम्यान वसंत ठाकरे आणि त्यांचे पाठीराखे दोघांचं इथे शुभ आगमन झालंय. सरचे स्वागत असेल. चांगली गोलंदाजी डिकेकडून अपेक्षा. सागर टाळ्या वाजवत असताना कॉन्फिडन्स वाढवत असताना पाहतोय आपण सागरला डिकेचा. स्लोवर पण चेंडूचा बॅटचा संपर्क पाहायला भेटला नाही. निर्धाव चेंडू सांगता मैदानावरती काय गोलंदाजी करतोय. कधी वेगाने बॉल फेकतोय तर कधी स्लोवर चेंडू पाहायला भेटतोय डीकेच्या माध्यमातून. हेच तर अनुभव आहे डीकेचं. एवढे वर्ष क्रिकेट केलंय, एवढे वर्ष अंपायरिंग सुद्धा करतोय. त्याचं इथं प्रात्यक्षिक जात असताना फलंदाजांना इथे आपल्या तालावरती नाचवत असताना आता मग ऑफ साईडच्या दिशेने चेंडूला खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक येईल, अडवेल. चांगलं क्षेत्ररक्षक, परंतु कुठेतरी थोडीशी मिस्टेक आणि 2 धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा होती आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज इथे बाद झालेला आहे. पण नक्की कोणता फलंदाज बाद झाला हे पाहावे लागेल. पंच इशारा अमितची खेळी इथे संपुष्टात देत असताना ग्रामीणचा चित्ता पळत होता, परंतु त्याला साथ त्याच्या भावाची तेवढी लाभली नाही आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद व्हावे लागते. अमितची केली संपुष्टात. तिसरा झटका बसलाय तो अमितच्या स्वरूपामध्ये, रनआउटच्या स्वरूपामध्ये. इनॅट नंबर 5 वरती नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय आपण हर्षदला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. सामना करेल फलंदाज आतिशला पाहतोय आपण स्ट्राईक एंड वरती. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज डीके. अनुभवाची शिदोरी घेऊन आपल्या संघासाठी सज्ज झाला तो. चौथं षटक हाताळण्यासाठी हाणामारीचं षटक होतं, परंतु या 4 चेंडूमध्ये एकही मोठा फटका खेळू दिला नाही डीके याने. हेच तर अनुभव आहे डीकेचे. शेवटचे 2 चेंडू या इनिंगमधले, या ओव्हरमधले सुद्धा
डीकेचे सज्ज झालाय. स्ट्रायकरवरती अतिश. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू वेरकावण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जयेश आणि कोणतीही चुकी पोहायला भेटत नाही. अजूनही झटका बसतोय तो आरके वालुली संघाचा कॅप्टन कूल बॅक टू पवेलियन अतिश मस्कर. सिद्धिविनायक इनगाव संघाचे पाठीराखे पवन कडव. त्या चेहऱ्यावरती एक स्माइल पाहायला भेटते. जसा डीकेने एक फलंदाजाला बाद केले तशी एक स्माइल पाहायला भेटली पवन कडवच्या चेहऱ्यावरती. सपोर्टर आहेत पवन कडव. मेंटॉर आहेत. अरे वा. 48 धावा धाव फालकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकामधला. पुढे येऊन लाफ केला अविनाश वझने. चेंडू खाली सतरक्षक सागर. कोणती चुकी पाहायला भेटत नाही. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली आपल्याला डीके कडून. फक्त ना फक्त 4 धावा खर्च केल्यात. 2 फलंदाजांना बाद केलेत आणि 1 फलंदाज रनआउट केले. असे 3 फलंदाज या ओव्हरमध्ये बाद झाले. फक्त 4 धावा खर्च करत असताना चांगली गोलंदाजी शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये डीके याने केले. अनुभव पणाला लावलाय आणि 4 षटक समाप्त झाले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण आरके ग्रुप वाल्युली संघाच्या. 48 धावा. येणारे 24 चेंडू एकूण 50 धावांची गरज असेल सिद्धिविनायक इनगाव संघाला विजयासाठी. आणि या धावा चेस होतील की डिफेंड होतील हे ऐकूया आमचे साथी समालोचक अनुजी मोरे सरांच्या या गोड आवाजामध्ये. थँक्यू सो मच जितू गावत यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. आणि पुन्हा एकदा आपण खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे वळतोय. एका बाजूला जर विचार केला येणारे 24 बॉल 49 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये 49 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल्स हे इक्वेशन सध्याकाळचं सत्र खेळताना सुरुवात झाली आहे. आणि यानंतर एक महत्त्वाची मॅच तिथे आपण पाहिलं तर जय भोजेश्वर साई हा संघ दाखल झालेला आहे. आजच्या दिवसातील जी शेवटची मॅच तुम्हाला यानंतर नक्कीच पाहायला मिळेल. आणि त्याच्या विरोधात फाईट करत असताना ऑनगोईंग मॅचमधील विनर संघ त्याच्या समोर लढत नक्कीच पाहायला मिळणार आहे. आणि खेळताना आता इन ॲक्शनमध्ये आपण जर पाहिलं तर 49 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला जरूर मिळतात. येणारे 24 बॉल आणि 49 धावेची गरज. चला बॅट्समन पाठवा लगेच मैदानाच्या आतमध्ये विनंती आहे. चला बॅट्समन पाठवा. सिद्धिविनायक इनगाव संघ वेळ घेऊ नका प्लीज. शंकर अँड टीम.
सर याच मॅचला आपण लगेच सुरुवात करूया, वेळ घेऊ नका. दोन्ही टीम्स येणारे 24 बॉल 49 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. बॉलिंग मार्कवरती ग्रामीणचा चित्ता अर्थातच अमित मस्कर बॉलिंग मार्कवरती आहे. स्ट्राईक एंडला शंकर विशे ज्याच्या नावावरती कित्येक मॅन ऑफ द सिरीज, आणि नॉन स्ट्राईक एंडला डीके अर्थातच त्याच्या नावावरती देखील आपला शतकाचा मानकरी. या संपूर्ण स्पर्धेमध्ये देखील तुम्ही चांगली बॅटिंग त्याची मगाच्या मॅच मध्ये पाहिले जरूर असेल, आणि खरं त्याच्या नावावरती देखील बरेचसे रेकॉर्ड आहेत. असे बेस्ट हे बॅटल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवरती अमित मस्कर, स्ट्राईक एंडला बॅटर शंकर विशे, नॉन स्ट्राईक एंडला डीके आणि आमचा ऑफिशियल अंपायर विष्णू शिंदे. मॅच ऑन, गेम ऑन. देव्या दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. येणारे 24 बॉल 49 धावांची गरज मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. मॅच ऑन. पहिला बॉल ऑन साइडला पॉवरफुल, यावेळेस फक्त भिरकावून दिलाय, दिशा दाखवण्याचं काम केलंय, शोधला गॅप आणि लावला मॅप. बॉल चाललाय करेस बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावा मिळतात. 4 चौकार. सुरुवात यावेळेस केलं, नक्कीच गोलंदाजाला इथे सांगून दिलं वेलकम टू द ग्राउंड. पहिल्याच बॉलवरती चौकार. आणि दुसरे आपण पाहतोय घराताना आमचे अंपायर विजय कडव यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करू. मोलाची मदत त्यांची देखील आहे या स्पर्धेसाठी. आणि आता पंचांच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला नक्कीच मिळतात. यस, एक सिंगल आली आहे आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले 5 या धावसंख्येवरती. 5 ऑन ए बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिल्या प्रगतीपथावरती ग्रामीणचा चित्ता. बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा किताब घेणारा खेळाडू अर्थातच अमित मस्कर बॉलिंग मार्कवरती आहे. वालवली एक्सप्रेस मैदानात 7 मध्ये बॉलिंग मार्कवर. बॉल राईट ऑफ द विकेट. फुटचा बॉल लाऊड अपील करण्याचा प्रयत्न, परंतु इथे एक सिंगल मात्र नक्कीच मिळते. भन्नाट वेगाने टाकण्यात आला. बाट स्विंग होण्याच्या अगोदरच बॉल ड्राईव्ह झाला. धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलोय तब्बल 6 धावसंख्येवरती. पुन्हा एकदा बॉल होते या. ओ, यावेळेस ऑन साइडला पुल करायचा होता. रायझिंग डिलिव्हरी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. अतिरिक्त बाउन्स उशाल तुम्हाला पाहायला मिळाला मैदानात 7 मध्ये. आणि असं वाटलं होतं की जर बॉल कनेक्ट झाला असता तर नक्कीच बाहेर होता, कारण की जेव्हा जेव्हा संघर्ष विषयाच्या बॅटला बॉल जेव्हा स्पर्श होतो तेव्हा तो बाहेरच फक्त जातो बॉल. आणि आता देखील त्याच पद्धतीचा प्रयत्न होता. लॉफ्ट केलाय, तारा मंडल दाखवलाय यावेळेस गोलंदाज अमित मस्करला, आणि शंकर विशेषच्या बॅट मधून आलेला हा नेत्र दीपक स्ट्रोक षटकार. काय बॅटिंग पाहायला मिळते, लाजवाब बॅटिंग. अगदी मगाचा बॉलवरती इथे मी तर म्हणेन प्रत्युत्तर दिलं अमित मस्करला. आणि आता या 6 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचले 12 या धावसंख्येवरती. शेवटचा अजूनही बॉल उर्वरित आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. काय घडेल या मॅच मध्ये. एका बाजूला सिद्धिविनायक इनगाव तर दुसऱ्या बाजूला आर.के. वाल्युलिया संघ खेळतोय. कोण जिंकेल आणि कोण जाईल नेक्स्ट राऊंड मध्ये फाईट करत असताना जे भोजेश्वर साई या संघासमोर. आणि इथे परतावं लागेल की काय, मैदानात 7 मध्ये घडलंय तरी काय. कॅच ड्रॉप, कॅच कोणाची सोडली आहे तर शंकर विशेची कॅच सोडलेली आहे मैदानात 7 मध्ये. चुकीला माफी नाहीये. आणि आता काय घडेल, कॅचेस विन द मॅचेस हे आपण समीकरण पाहिलंय. आणि पकडा जेल जिंका क्रिकेटचा हा खेळ, परंतु आता हा खेळ हारेल का जिंकेल ते पाहणं गरजेचं राहील, कारण की शंकर विशेची कॅच सोडणं म्हणजे मॅच सोडणं. आता समीकरण उर्वरित आपण जर पाहिलं
येणारे 18 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता आहे. भावार्थ बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. युवा खेळाडू, युवा स्टार सितारा या संघाचा तारणहार तुम्हाला पाहायला मिळतोय. अपकमिंग स्टार आणि अगदी कमी वयामध्ये ज्यांनी वर्चस्व गाजवलंय. ऑन साइडला पूल केलाय, अनसक्सेसफुल. डीकेला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. डीकेची देखील मोलाची विकेट इथे मात्र परतताना जड पावलांनी मैदानाच्या बाहेर वापसी करत असताना डीके धक्का क्रमांक पहिला, फलंदाज बाद. भावार्थ बॉलिंग ट्रॅकवरती आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती सागर आलाय मैदानाच्या आतमध्ये. पाठलाग करायचा आहे तब्बल 49 धावांचा या मॅचमध्ये. राईट ऑफ द विकेट. नेक्स्ट बॉल ऑल ऑफ एडिट करण्याचा प्रयत्न होता. थोडंसं टायमिंग स्लो पाहायला मिळाला. प्रॉपरली टायमिंग नव्हता. एक सिंगल ऍड झाली आहे स्कोर कार्ड वरती. दाफरजम पोहोचलंय 15 धावसंख्येवरती. 15 ऑन ए बोर्ड. अजून इथून पुढे विचार केला तर आता येणारे 16 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना टीम सिद्धिविनायक इनगाव संघाला. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका, टायमर ऑन आहे. यानंतर अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. आई गावदेवी चषक अंबेसिमेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते 2025 से थरार. आणि यावेळी खूपच लांब तारा मंडल में भेज दिया भाई. चलिए भाई उड़न कटोला 6 रन जोड़ दीजिए. शंकर विषय के बैट से आता हुआ ये लाजवाब बल्ले से पूरे 6 रन. आणि कॅचचं परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळालं. मगाशी देखील म्हटलं की शंकर विषयची कॅच सोडली म्हणजे मॅच सोडली. कारण की जर शंकर विषयची कॅच सोडली असती तर तुम्हाला धावा देखील कमी पाहायला मिळाल्या असत्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला असता, काहीतरी परिवर्तन, चित्र वेगळं दिसलं असतं नक्कीच. परंतु आता चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. जर इथून पुढे सिद्धिविनायक इनगाव संघ जिंकला तर ज्या व्यक्तीने ती कॅच सोडली त्याचं मात्र खरं नाही, मी तर म्हणेन. बघा, बॉल हरवला, फुटला किंवा गेला तर नवीन बॉल देण्यात येईल. हे नियम आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतोय पहिल्या मॅच पासून. या स्पर्धेचा नियम आहे. येणारे 15 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता आहे. मॅच आता थोडीशी हळूवार पद्धतीने ट्विस्ट होते. कहाणीमध्ये पलटवार होतोय, पलटफेर होतोय या मॅच मध्ये. एका बाजूला सिद्धिविनायक इनगाव, दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना आरके ग्रुप वालोली संघ खेळतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर शंकर विषय ज्याच्या बॅटमधून धावा आल्यात. संघाची रन मशीन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. बऱ्याचशा मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावरती राहिल्या आणि काही पॉईंट्समुळे देखील मोठमोठ्या स्पर्धेमध्ये बाईक देखील त्याची गेलेली आहे.
परंतु एक दमदार असं बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे आणि एक चांगल्या खेळाडूच्या यादीतील हे एक नाव आहे. म्हणजे शंकर विसे अजून एक स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल चालला अखेरीस बाउंड्री लाईन पलीकडे. सेकंड इनेरो खींच के मारा है भाई, बैक टू बैक. अजून एक दमदार मासूम चेहरा है शंकर का, लेकिन वार गहरा. कडक फटका पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या माध्यमातून 10 फरक जम पोहोचलाय 27 या धावसंख्येवरती. 27 ऑन अ बोर्ड. 27 धावा धाव फलकावरती आहे. पुढचा बॉल आणि यावेळी देखील अजून एक दमदार येतोय. बॅक टू बॅक थर्ड इनेरो भाई. दमकम दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये आणि सांगितलंय राजा तो राजा बाकी सारी प्रजा, प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हमसे पंगा लिया है तो देखते किसमें कितना है दम. दमकम दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये शंकर विसे यांचा ब्रँड तुम्ही पाहताय. बॅक टू बॅक 3 षटकार आलेत आणि ते देखील युवा खेळाडूंवरती. स्कोर कार्ड वरती आपण जर पाहिलं तर 33 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही येणारे 13 बॉल आणि 16 धाव्यांची आवश्यकता. मॅच होती कुठे आणि ती नेऊन ठेवली कुठे. जर ही कॅच असते मी तर म्हणेन मॅच असते. खरंच आता चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतात आणि आता जो गोलंदाजी करतोय भावार त्यांनीच आय थिंक ती कॅच सोडली होती मगाशी. आणि त्यालाच आता मात्र फटकेबाजी पडते म्हणजे ती शिक्षा भोगावी लागते त्याला. शेवटचा बॉल आहे, संधी आहे. जर इथे त्याचं नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरायचं असेल तर इथे कमबॅक करणं फार गरजेचं आहे. ओ ठाणीगुल कमबॅक केलंय, कमाल केलंय, सिद्ध करून दाखवलंय. हम भी किसी से कम नहीं. तुम्ही देखील अनुभवी खेळाडू आहात परंतु मी एक नवीन तारणहार या संघाचं का आहे त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. बारी बारी सबकी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. आणि आता विकेटचं बटन शंकर विषयाला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. आता समीकरण उरलंय येणारे 12 बॉल आणि 16 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे टीम सिद्धिविनायक इनगाव संघाला. वैयक्तिक खेळीचा जर विचार केला शंकर विषयसाठी नक्कीच टाळ्या वाजल्या पाहिजेत. 9 बॉल फेस केलेत आणि तब्बल 31 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. लाजवाब बॅटिंग त्याची नक्कीच पाहायला मिळते. एका हाताने तलवार लढवली आपल्या संघासाठी नेहमीप्रमाणे आणि याही वेळी चांगली बॅटिंग पाहायला मिळते. 12 बॉल 16 धाव्यांची गरज आहे. चला थोडंसं स्पीडअप करा. आणखी वालेली संघ वेळ घेऊ नका, भरपूर वेळ तुम्ही घेतात. त्यानंतर आपल्याला 1 मॅच कव्हर करायची अजून 3 ओव्हरचे तुम्हाला पाहायला मिळेल. हरेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 घेऊन आला आणि स्ट्राईक एंडला आता सध्याच्या घडीला बॅटर पाहायला मिळतोय अनिल आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला सागर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल 16 धाव्यांची गरज. स्ट्राईक एंडला सागर आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला अनिल आहे. बारा बॉल आणि 16 धाव्यांची गरज. वाईट बॉल, वाईडने सुरुवात केलेली आहे आणि आता समीकरणमध्ये चेंज. येणारे 12 बॉल 15 धाव्यांची गरज पाहायला मिळते. 50 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल हे समीकरण इक्वेशन आहे
या मॅच मध्ये सामना जिंकायचा असेल टीम सिद्धिविनायक इनगाव संघाला. हो, यावेळी स्विंग अँड मिस, टप्पा पडला, तदनंतर स्लाइटली टर्न झाला बॉल आणि इथे डॉट बॉल आलाय. आता मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल हे या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. डुवाडा मॅच आहे दोन्ही टीम साठी. करूया मरोची स्थिती. ओ, यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक आणि येस टिपली झेल आणि संकुशात आलाय फलंदाज सागरचा खेळ. परतावा लागेल मैदानाचा बाहेर. येणारे आता 10 बॉल आणि 15 धाव्यांची गरज. आता परत एकदा कलाटणी मारली या मॅचनी. असं वाटलं होतं जवळ आता मॅच आली सिद्धिविनायक इनगावच्या बाजूनी, परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकतं, कधी चेंजेस तुम्हाला पाहू शकतात. आपण सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये देखील पाहिलंय असे पलटफेर भरपूर पाहायला मिळतात आणि याही वेळी ते पाहायला चित्र मिळेल का हे प्रश्नचिन्ह निर्माण आहे. अजूनही बंद लिफाफ्यामध्ये उत्तर आहे या मॅचचं, कारण की येणारे 10 बॉल आणि 15 धाब्यांची गरज. 15 रन्स टू विन फ्रॉम 10 बॉल हे समीकरण इक्वेशन तुम्हाला पाहायला नक्कीच मिळतंय. आता इनगाव संघाचे पाठीराखे देखील जे बसले होते ते देखील उभे राहिलेले आहेत, कारण की टेन्शनचा माहोल आहे. त्यांना देखील माहिती आहे मॅच आता गरम झाली आहे, हाय व्होल्टेज सामना रंगतोय. जेव्हा संघ शंकर विषय जेव्हा मैदानाच्या आतमध्ये होता आता चेहऱ्यावरती स्माईल होती, आता थोडीशी निराश आहे. कारण की जेव्हा जेव्हा आम्हाला माहिती आहे 12 खेळाडू कॉम्बॉक्समध्ये असतात, जास्त खेळाडूंपेक्षा प्रेशर आणि टेन्शन मी तर म्हणेन त्यांनाच असतं, कारण की धडधड वाढत असतं त्यांचं देखील. आपला संघ जिंकावा, आपल्या गावाचं नाव व्हावं हीच इच्छा असते. आणि ऑन साईडला यावेळेस पूल केलाय, फिल्डर आहेत अविनाश तिथे होते, नक्कीच अविनाश वझे तिथे होते आणि या बॉलला नक्कीच स्टॉप केलं. बदलापूर संलग्न वागणी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य देखील आहेत सन्मान्य अविनाशजी वझे. इन ॲक्शनमध्ये देखील खेळतात. एक स्वतः उत्कृष्ट स्पोर्ट्समॅन आहेत, स्पोर्ट्स टीचर आहेत आणि इन ॲक्शनमध्ये खेळताना नक्कीच पाहायला मिळतात. 36 धावा फलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळी शफल होऊन खेळण्याचा भिरकावून दिलाय, बॉल जाईल अखेरीस बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात 4. बॅटर का वार, चौकार. आणि आता समीकरणामध्ये चेंजेस पाहायला मिळत आहे. आठ बॉल आणि 9 धाव्यांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. आठ बॉल आणि 9 धाव्यांची गरज आहे. त्याला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. टीम वालोली संघ आतिश आणि टीम वेळ घेतात. टायमर ऑन आहे. अजून एक त्याच दिशेने आय थिंक हे हायलाइट्स आपल्याला पाहायला मिळते की काय रिप्ले स्ट्रोक ज्या प्रकारे पहिल्या बॉल वरती पाहिला आणि त्याच प्रकारे आता देखील बॅक पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आणि आता 5 धाव्यांची इथून पुढे फक्त आणि फक्त आवश्यकता. येणारे 7 बॉल आणि 5 धाव्यांची गरज. आता राजच्या चेहऱ्यावरती थोडीशी स्माईल आलेली आहे, जरूर मनामध्ये खुशी आहे आणि चेहऱ्यावरती स्माईल. क्या बात आहे. अगदी ड्राईव्ह केल्या हलक्या हाताने, सॉफ्ट हँड्सने खेळलेत. अलॉंग विथ कार्पेट फटका सजवला आहे. थोडीशी फंबल पाहायला मिळतोय. बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि आता या 2 धाव्याच्या मदतीने चेंजेस. तिसऱ्या धाव्याचा मानस आहे परंतु धाडच नाहीये. आता फक्त 3 धाव्याची आवश्यकता. येणारे 6 बॉल 3 धाव्याची गरज. काय होऊ शकतं, या 3 धावा डिफेंड होताना देखील आपण भरपूर वेळा पाहिलेले आहेत. 6 बॉल 1 धाव देखील डिफेंड झालेली आहे. 6 बॉल 6 धावा देखील डिफेंड झाल्या आहेत. 6 बॉल 3 देखील डिफेंड झालेत आणि कधी कधी आपण पाहिलं की 1 बॉल 6 धावा देखील झालेल्या आहेत. म्हणजे क्रिकेटला खरं तर पॉसिबिलिटीला तारा नाहीये, काही होऊ शकतं, काही घडू शकतं. प्रेशराईज नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ आहे. 6 बॉल 3 धावेची गरज आणि स्वतःवरती आता विश्वास ठेवणं इथून पुढे फार गरजेचं आहे. धडधड आता वाढत चाललंय. 12th मॅन आता नक्कीच घामाघूम झालेत. प्रेशराईज ते देखील आहेत. काय घडेल काय होईल, टेन्शनचा माहोल. आणि वालोली संघाचे 12th मॅन आता रुपेश हळूहळू बॅट घेऊन बाहेर देखील गेलेत. 6 बॉल 3 धावेची गरज. चला साई संघ संदेश आपण उपस्थित व्हा, लगेच आपण टॉस करणार आहोत. मॅच झाल्यावर अजिबात कुठल्याही प्रकारचा वेळ घेतला जाणार नाहीये. त्या दिवसातील शेवटची मॅच तुम्हाला नंतर पाहायला नक्कीच मिळेल. 6 बॉल 3 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम, कंपल्सरी ड्रेसिंग. 6 बॉल 3 धावेची आवश्यकता. बॉल तयार. पहिला बॉल
पवन ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, संधी आहे, पाहावं लागेल. आणि या वेळीच जर डायरेक्ट हिट केला असता तर मॅच मध्ये थोडंसं वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु एक सिंगल मिळाली आहे. धडधड वाढलं होतं. या धावचीच्या स्वरूपात जर विकेट गेली असती तर चित्र वेगळं स्पष्ट झालं असतं. 5 बॉल आणि अजूनही 2 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम. चला वेळ घेऊ नका, विनंती आहे दोन्ही टीम्स. 5 बॉल 2 धावांची गरज पाहायला मिळते. हाय होटेस सामना आहे. आणि यावेळीच भिरकावून दिलाय, सामना फिनिश केलाय, सामना जिंकलाय टीम सिद्धिविनायक इनगाव या संघानं. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक टीम आर के ग्रुप वालेली संघ, चांगला खेळ तुमचा देखील राहिलाय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने बॅटिंग करत असताना 9 बॉल फेस केले आणि 31 धावा ज्याच्या बॅटमधून आल्यात, अर्थातच शंकर विषय ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर शंकर आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. आणि लगेच टॉसला देखील या. चला संदेश टॉसला या आपण. चला या स्पीडअप करा, विनंती आहे. मॅचला लगेच आपण सुरुवात करूया. 3 ओव्हरची मॅच असेल. बदलापूर संलग्न वागणे क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा आहे, त्यामुळे जे नियम आहेत ते नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. कारण की आपण या परिसरात पाहत असाल, पहिली जो राऊंड असतो तो 5 ओव्हरचा, तदनंतर 4 ओव्हर आणि तदनंतर 3rd ओव्हर